परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली को श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज विनायक ये शांत साखर सुख ज्ञान प्रताप ज्ञान से भगवान श्री रघुनाथ गुरु नमस्ते। अज्ञान की स्वाश्रयता और स्वविषयता। आता ही माझ्या बघ ही बुद्धीचे खूप तयारी पाहिजे केला अगोदर सिद्धांत लक्षात घ्या। शुद्ध चैतन्याचे कोणाचा आश्रयाने विषय नाही। शुद्ध चैतन्य जे आहे ना ते कोणाचा आश्रय बी नाही विषय बी नाही। मग आता हे जगताचा आश्रय कोण, जगताचं कारण कोण, त्याच्यावर हा विषय। तर आता ते वाक्य वाचा। जीव अज्ञान की स्वाश्रयता और स्वविषयता। अज्ञान स्वतः आश्रयानेच राहत आहे आणि स्वलाच विषय करत आहे। चला, जीव ईश्वर विभाग रहित शुद्ध ब्रह्म के आश्रित माया है। आता जीव ईश्वर हे कार्य मायाचे आणि मायाचे असणारे या घटित घटना पटेची माया ते शुद्ध ब्रह्माच्या आश्रित राहते असं आधार केला त्यांनी शास्त्रकारांनी। वास्तविक माया नाही अज्ञान नाही त्याच्या ठिकाणी, पण श्रोत्याला कळण्याकरता काहीतरी आधार केला। आधार म्हणजे नसल्याची कल्पना। शास्त्रीय तर काय म्हणायचं, आधार। आणि नसलेल्याची कल्पना तर आधार म्हणावं। मग शुद्ध चैतन्य ठिकाणी काहीच नाही, ते आपल्या महिमेत आहे। परंतु मायाला आश्रय कोणीतरी पाहिजे म्हणून मायाला आश्रय ते सांगतात, त्याला काय म्हणून आधार। आणि पुढे जर तुम्हाला कळलं तर हे अपवाद। अपवाद म्हणजे लोक काहीतरी बोललेलं अपवाद आहेत ते काय करायचं। तसं अधिष्ठान चैतन्य ठिकाणी मायाचा अपवाद आहे कळल्यानंतर, आणि कळत नाही तो पण त्याचा आधार आहे। म्हणून शुद्ध चैतन्य मुळात कोणाचा आश्रय विषय नाही, परंतु एवढं कळत नाही म्हणून मायाचा आश्रय सांगितलं त्याने। आणि अज्ञान स्वतःलाच विषय होते, स्वतःच आश्रयावर राहते। ते कसं बघा, चला। और शुद्ध ब्रह्म को ही आच्छादन करे है। आणि कोण, अज्ञान शुद्ध ब्रह्माला आच्छादन करते। जैसे गेह के आश्रित अंधकार गेह को आच्छादन करे है, या पक्ष को स्वाश्रय स्वविषय पक्ष कहे है। आता घराच्या आश्रय अंधार राहतो आणि घरालाच आच्छादन करतो। घराच्या आश्रय अज्ञान असून हा अंधार असून अंधार ते खोलीलाच झाकून टाकतो। त्याप्रमाणे अज्ञान स्वतःच्या पायावर उभा असतो, त्या विषयाला झाकतो। अज्ञान कुठे कळू देते सांगू करू असं। अज्ञान कळू देत नाही, आणि अज्ञान कळलं की अज्ञान राहत नाही। सांगा तुम्ही, तुमचा संकल्प जवळ असला जीव घेतो नाही, संकल्पाचं कारण काय, अज्ञान।
मग ते अज्ञान असले त्याचं काय असणार? संकल्प. तो संकल्प ते अज्ञान तुमच्या आश्रित जाऊन तुम्हालाच कळू दे ना. जसं खोलीच्या आश्रित अंधार असून खोलीला झाकून टाकते त्याप्रमाणे. स्व कहिए शुद्ध ब्रह्म ही आश्रय है और स्व कहिए शुद्ध ब्रह्म ही विषय कहिए माया ते आच्छादित है. आणि सो नाम ब्रह्म, सो नाम माया, आणि ती माया त्या ब्रह्माला आच्छादन करते म्हणजे विषय करते, कळू देईना. सांग ना आता. आज विषय वाचला नाथाने, नाथ जागृत नको तो सांगायला विषय. जीव त्याला अज्ञान ज्ञान वाटलं की अज्ञान खरं असतं. नेहमी आम्ही तुम्हाला सांगतो, स्वतः मूर्ख कोण म्हणून घेते? अनपडातला अनपड आणि शहाण्यातला शहाणा, हे दोन्ही जगातले अज्ञानी आहेत. आणि जिथं जग नाही हे ज्याला कळत ज्ञान आहे. सांग आता कोण कोण आहे ते? मोठं बांधणारे त्यात, सप्ते करणारे त्यात, तीर्थवृत्त करणारे या त्यात, सगळे त्यात आले. चला मग सो विषय सो आश्रय. माया ब्रह्माच्या आश्रित राहून सो नाम ब्रह्म, सो नाम माया, आणि त्या मायाने ब्रह्माला झाकून टाकलं. म्हणजे कोळ देईना. झाकून टाकलं म्हणजे कोळ देईना. सांगू थोडा व्यवहार आजचा विपरीत होईल का? प्रपंच आला गळ्यात की माणूस आईवडाला विसरतोच. झाकून टाकलं का? हाड कातड्यांनी जर हे तुला केलं परतंत्र, तर त्याची शक्ती तुला काय कळू देईल? बघ तो विचार कर सगळा. जरी काही तात्पर्य वाटत असेल कौतिक ठिकाणी, तर पण तितकी शक्ती राहत नाही. का नाही व्यवहार मी सांगत. परतंत्र करतोच, सोला झाकून टाकते. संक्षेप शारीरिक विवरण वेदांत मुक्तावली अद्वैत सिद्धि अद्वैत दीपिका आदिक ग्रंथकारों ने स्वाश्रय स्वविषय ही अज्ञान अंगीकार किया है. म्हणून ही सगळे ग्रंथ करते अद्वैतवादी. त्याने स्वाश्रय स्वविषय त्याने स्वीकारले. स्वनाम चेतन, स्वनाम अज्ञान, आणि अज्ञान हे आच्छादन करतात अधिष्ठान चैतन्याला. असे क्रम आहे. परंतु तसं नाही. ते पुढे अज्ञान अज्ञानाला झाकत ते पुढे येईल. चला. उक्त अर्थ में वाचस्पति का मत. उक्त अर्थ में वाचस्पति का मत. उत्तर उक्त उक्त युक्त म्हणजे अटकल. उक्त म्हणजे वरी. उक्त अर्थ में वाचस्पति का मत. आता ज्यांचे नाव घेतले ते स्वाश्रय सांगितलं, त्याच्यामध्ये वर असणारे ते वाचस्पती मिश्र अवच्छेदकवादी सुरेश्वराचार्याचा 5वा अवतार आणि ते 3रा अवतार, आणि त्यांचं हे मत याविषयी काय ते ऐकू आपण. वाचस्पति का यह मत है अज्ञान जीव के आश्रित है और ब्रह्म को विषय करे है. आता हे यांच्या मताने अज्ञान जीवाचा आश्रित आहे आणि ब्रह्माला आच्छादन केलं. हे एक दृष्टीने बरोबर आहे, स्थूल दृष्टीनं. मैं अज्ञानी ब्रह्म को नहीं जानू हूँ. आलं का ते वाक्य? या प्रतीति से मैं शब्द का अर्थ जीव अज्ञानी कहने से अज्ञान का आश्रय भान होवे है. म्हणून अज्ञान कोणाचा आश्रित आहे? जीवाचा. आणि त्या जीवाला ब्रह्म कळू देईना. म्हणून स्वाश्रय स्वविषय. अज्ञानाचा आश्रय जीव आहे. मैं ब्रह्म को नहीं जाना. मैं शब्दाचा अर्थ जीव आहे, आणि ते जीव तुम्ही ब्रह्माला जाणत नाही. एक दृष्टीने हे बरोबर आहे.
सांगा ना. सगळे सुखपासून सुखाला ओळखू लागलेत का? सगळे ज्ञानापासून ज्ञानाला ओळखू लागलेत का? हे कोणाची गोष्ट अधिकाराची हे प्रपंचिक इकडे जागा नाही. हा ते आपलं मस्तीच आहे. म्हणून वाचस्पती मिश्र औषधकवादी त्यांच्या मते अज्ञान जीवाचे आश्रित आहे आणि ब्रह्माला विषय करता. और ब्रह्म को नहीं जानू हो याते अज्ञान का विषय ब्रह्म प्रतीत होवे है. म्हणजे ब्रह्माला जाणत नाही म्हणून अज्ञानाचा विषय ब्रह्म आहे असा अनुभव येतो. इस रीति से अज्ञान जीव के आश्रित और ब्रह्म को विषय कहिए आच्छादन करे है. अशा रीतीने ब्रह्म जीवाच्या अज्ञान जीवाच्या आश्रित ब्रह्माला आच्छादन करते असं वाचस्पतीचं मत आहे. सो अज्ञान एक नहीं किंतु अनंत है. मग आता ते अज्ञान म्हणल्यानंतर जेवढे जीव तेवढे अज्ञान आणि इथं ते गेले बाजूला. काहे ते जो एक अज्ञान माने तो एक अज्ञान की एक एक के ज्ञानते निवृत्ति हुए थे और उनको अज्ञान और ताका कार्य संसार प्रतीत नहीं हुआ चाहिए. आता एक जीव मानला नाना जीव मानला अज्ञान एक जर मानलं तर पूर्वपुरुष औषधक वाजायचं आहे. अज्ञान निवृत्त झालं तर सगळ्यालाच अज्ञान निवृत्त झालं पाहिजे. सगळ्याच काय असा अनुभव येत नाही. म्हणून नाना जीव नाना अज्ञान या अज्ञानाची निवृत्त झाली जाते तोच मुक्त असं त्यांचं मत आहे. जो ऐसे कहे आज तोरी किसी को ज्ञान हुआ नहीं तो आगे भी किसी को ज्ञान नहीं होवेगा. आता पण सांगितलं कुणाला ज्ञान नाही झालं तर पुढे कुणाला होणारच नाही असं त्याचं मत आहे औषधकवादीचं. याते श्रवणाधिक साधन निष्फल होवेंगे. मग हे सगळे साधन कसं काम नाही झाले ते फुकट आहे ना. याते अनंत जीवन के आश्रित अज्ञान अनंत है. अनंत जीवन के अनंत अज्ञान कल्पित ईश्वर अनंत और ब्रह्मांड अनंत है. आता हे आहे गंमत. अनंत जीव अनंत अज्ञान अनंत ईश्वर आणि अनंत जग असं होईल. ज्या जीव को ज्ञान होवे ताका अज्ञान ईश्वर ब्रह्मांड की निवृत्ती होवे है. ज्याला स्वतःचं स्वरूप कळलं त्याला जगताचा करता नाहीच होते. जाकू ज्ञान नहीं होवे ताकू बंद रहे है. ज्याला स्वरूप कळलं नाही त्याला बंद आहे, त्याला जगत आहे, त्याला ईश्वर आहे. यह वाचस्पति का मत है सो समीचीन नहीं. आलं का शेवट शेरा. ते वाचस्पती मिश्र औषधकवादी हे त्यांचं मत आहे परंतु हे ते बरोबर नाही. काहे ते वाचस्पति के मत की असमीचीनता और अज्ञान की एकता. आता वाचस्पतीचं मत अयोग्य आहे आणि अज्ञानाची एकता नाना अज्ञान नाहीत. ईश्वर जीव के अज्ञान से कल्पित है. ईश्वर जीव के अज्ञान से कल्पित है. आता ईश्वर ही जीवा स्वरूपाला न कळल्यामुळे तो ईश्वर सुद्धा जीव कल्पित ईश्वर आहे. यह कहना श्रुती स्मृती पुराणते विरुद्ध है. पण असं म्हणणं वाचस्पतीला म्हणतात हे तुझं म्हणणं श्रुती स्मृतीच्या विरोध आहे. म्हणून तर इथं थोडं लक्षात घे. वक्त तात्पर्य श्रुती तात्पर्य श्रुती स्मृतीच्या विरोधात याचं मत. एवढं मोठा अधिकारी असलं तरी त्याला थोडं लक्षात घ्या. एक उदाहरण सांगतो गुरुजींचं. आणि गुरुजींचं काय हे शास्त्रात हे सांगायचं मला तुम्हाला. अगोदर गुरुजींनी सांगितलं आईच्या मतानुसार सेवा करू का आई मानून आपल्या मतानुसार सेवा करावी. नीट ऐका नीट लक्षात ठेवा. आई मानून आईच्या मतानुसार सेवा करायची का आई मानत आपल्या मतानुसार सेवा करायची. आईच्या तसं तुकोबाराचा अभंग द्यायचा आणि आपल्या मतानुसार लावायचा ही चुकी आहे त्यांचं. हे बारीक आहे. अभंग तुकोबारायचं ग पण त्याने जे समजून सांगलं ते सांग ना तू. बदल कसा चाललास त्याला वक्त तात्पर्य म्हणा आणि निष्फळ होत आहे. म्हणजे याचं एवढा मोठा असून तर बाजू ठेवलं नाही. श्रुती स्मृतीच्या विरोधात जे असते
सांगू का शेवटी नास्तिक होतात. वेदाच्या बाहेर बोलणारे, ऋषीमुनीच्या बाहेर बोलणारे, अभंगाच्या बाहेर बोलणारे सूक्ष्म दृष्टीने नास्तिक होतात. नास्तिक म्हणजे सिद्धांत कळत नाही. ज्याला सिद्धांत कळला नाही ते नास्तिक. नास्तिक मग आचारभ्रष्ट वेगळा आणि नास्तिक वेगळा. तुम्ही आचारभ्रष्टाला नास्तिक म्हणतात, नाही ते आचारभ्रष्ट आहेत. नास्तिक सिद्धांत त्याला कळला नाही, श्रुतीचं तात्पर्य ज्याला कळलं ते नास्तिक. मग आता ते काय म्हणतात दुसरे शास्त्रकार ते बघू. ईश्वर अनंत और जीव में सृष्टि का भेद यह भी विरुद्ध है. आता काय काय वाक्य वाच. ईश्वर अनंत, ईश्वर अनंत आहेत और जीव में सृष्टि का भेद, आणि जीव अनंत असल्यामुळे त्या जीवाच्या सृष्टीच्या जगताचा सुद्धा भेद यह भी विरुद्ध है. हे सुद्धा मानणं त्याचा विरोध आहे, सृष्टी स्मृतीच्या विरोधात. याते नाना अज्ञान मानने असंगत है. म्हणून नाना अज्ञान मानणं कसं आहे, असंगत. और नाना अज्ञान माने के ईश्वर और सृष्टि एक माने तो बने नहीं. बरं, तर नाना अज्ञान म्हणते ना, ईश्वर एकच आणते, एक सृष्टी आणते, तरी बरोबर नाही. काहे ते जीव ईश्वर प्रपंच अज्ञान कल्पित है. हे सिद्धांत आहे. काय ते म्हणजे कारण जीव ईश्वर आणि प्रपंच हे अज्ञान कल्पित आहे. अज्ञानामुळे ह्याला कल्पना केली, ही जीव आहे, ही ईश्वर आहे, हे प्रपंच आहे. अज्ञानामुळे ह्याची कल्पना कल्पित केली, कल्पित कल्पना केली, वास्तविक नाही. त्याला एकच उदाहरण घ्यायचं, फार मोठं तुम्हाला कळलं तर गुरुजींनी सांगावं. स्वप्न कळलं की परमार्थ कळला. आता स्वप्नामध्ये अज्ञान साक्षीची आश्रित आहे, कळण्याकरता म्हणायचं, आणि त्या अज्ञानाने स्वप्न दाखवलं. आता अज्ञानाने स्वप्न दाखवल्यानंतर स्वप्नामध्ये नाना जीव आहेत का नाही, है ना. मग स्वप्नामध्ये नाना जीव म्हणल्यानंतर अज्ञान नाना झालेत ना, है ना. हे सगळं नाना ईश्वर, पण हे सगळं स्वप्न हे तर त्याला कुठं कळायला लागलं. स्वप्नातलं अज्ञान निवृत्त झालं ते काय ईश्वर आणि सगळं कल्पित आहे ना, अज्ञान कार्य. म्हणून नाना जीव मानणं चुकीचं आहे आणि नाना अज्ञान मानणं बी चुकीचं आहे, आणि ईश्वर हे सगळं मानणं चुकीचं आहे. पण आता वाक्य वाचते, आता ते त्याचं थोडं बाजूला गेलो. आत्ताच जीव ईश्वर प्रपंच अज्ञान कल्पित है. बस, हे सगळं कल्पित आहेत. कोण कोण? जीव, ईश्वर आणि प्रपंच. बस, जरा उदाहरण, स्वप्नातला राजा, स्वप्नातला भिकारी, स्वप्नातलं घरदार, हे झोपेमुळे कल्पित आहे. तसं हे सगळं जगत कल्पित आहे अज्ञानाच्या झोपेमुळे. हो, जीव नाही एवढा सिद्धांत आहे. पण बुद्धीचे तुकडे 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 झाले, असे अनिर्णसारखी बुद्धीचा नाश झाला. केव्हा बुद्धी सावरली. म्हणून अध्यात्म हे लौकिक बुद्धीचं नाही, अध्यात्म हे शास्त्रीय पंडितचं नाही, कर्मठ उपासकाचं नाही. एखाद वेळ ब्राह्मणाला मी मानित नाही, किंमत नाही घ्यायला. त्याला वार किती पाहिजे कळत नाही, त्याला काय आहे. आपलं काम करायचं म्हणून बडे 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 बाबा म्हणायचं. अनंत अज्ञान माने ते एक एक अज्ञान कल्पित जीव की न्यायी ईश्वर और प्रपंच भी अनंत ही होवेंगे. हाँ ना, याही थे वाचस्पति ने अनंत ईश्वर और अनंत सृष्टि कही है. याते अज्ञान एक है, यह मत समीचन है. अज्ञान एक आहे, नाना अज्ञान, नाना ईश्वर, नाना सृष्टी बनणं समीचीन नाही, म्हणजे बरोबर नाही. म्हणून एकच अज्ञान, एकच ईश्वर आणि प्रपंच एकच आहे. स्वाश्रय स्वविषय पक्ष का अंगीकार.
आता हे महत्वाचा विषय, स्वआश्रय आणि स्वविषय हे ज्याने मांडले असे जे पक्ष होते त्यांचा विचार. सो एक अज्ञान भी जीव के आश्रित नहीं किंतु शुद्ध ब्रह्म के आश्रित है. आता ते सांगतात की एकच अज्ञान ते शुद्ध ब्रह्माचे आश्रित आहे, जीवाचे आश्रित नाही. एक त्याच्यावर टिपे एक अज्ञान या का यह अभिप्राय है जैसे अंशरूप अंधकार एक है ताके अंशरूप नाना अंधकार प्रतिगृह विषय स्थित है. अंश अंशी, अंश कोण आहे? एक अज्ञान. अंश कोण आहे? ज्याच्या खड्यामध्ये जे असणार खोलीमध्ये अंधार ते अंश आहे. आणि अंश म्हणजे एक अंधार, आणि त्या अज्ञानाला त्या अंधाराला खोलीमध्ये याला अंश म्हणावं. अंश अंशी, अंश कोण आहे? एक अज्ञान. आणि त्या अज्ञानाला उपाधी लागल्यामुळे त्याला अंश म्हणायचा. तसं चेतन एक आहे आणि जीव नाना आहे, अज्ञान एकच आहे. ज्या गृह में दीपक होवे त्या गृह के अंशरूप अंधकार का नाश होवे. ज्या घरात दिवा लावला त्या घरचा अंशरूपी अज्ञान नाहीच झालं. तैसे अंशी अज्ञान एक है ताके अंशरूप नाना अज्ञान नाना अंतकरण देश में गत साक्षी चेतन विषय स्थित है. आता नाना अज्ञान नाना साक्षी एकच अंश असणार तेच अंश रूपाने प्रत्येक साक्षी जे नाना वाटतंय त्याचे आश्रित आहेत. ते लक्ष यायला लागलं नाही. परत एकच अज्ञान, त्याच अज्ञानामुळे अनेक अंश झाले अज्ञानाचे, आणि त्या अंश अज्ञानाचे अधिष्ठान साक्षी चेतन आहे. ते साक्षी चेतन त्या ज्याला ज्या खोलीत दिवा लागला त्या खोलीत अंधार, तसं ज्याला साक्षी स्वरूप कळलं त्याच्याजवळचं अज्ञान गेलं का नाही. मग ज्या खोलीत दिवा लावला तसं ज्याला स्वरूप साक्षी कळलं त्याच्याजवळचं अज्ञान गेलं. बाकीचं कुठं गेलं? बाकीचे तसेच आहेत. अंधार एकच आहे, पण त्याला उपाधी लागून अंश नाव आलं. अंशी एक आहे, अंशी एक आहे, अंश अनेक आहेत. आणि अंश म्हणजे ज्या खोलीमध्ये अंधार त्याला अंश म्हणावं, आणि त्या अंशाला खोलीमध्ये दिवा लावला त्या अंश रूपी अंधार नाहीचा झाला. तसं अज्ञान एक आहे, पण ज्याला साक्षी मी कळलं त्याच्याजवळचं अज्ञान नाहीच झालं. बाकीकडे अज्ञान तसेच राहिलं. लक्षात आलं का आता? ज्या अंतकरण देश में ज्ञान होवे ता अंतकरण देशगत अज्ञान अंश का नाश होवे. आलंच नाही. याते एक कु ज्ञान होवे तिसते सर्व कु अज्ञान तत्कार्य की निवृत्ती द्वारा मुक्ती प्रतीत होवे नहीं. हो, नाही होत मुक्ती. एकाला ज्ञान झालं तो स्वतःच मुक्त झाला, बाकीचे तसे आधारात राहिले. इस रीति से समजदा. आता तुला साक्षी ज्ञान झालं समजा, बाकीच्याला आम्हाला काय होत नाही. तसं नाही. ज्या खोलीतला अंधार जिथं जेवायला असते तसं ज्याला स्वरूप ज्ञान झालं त्याच अंतकरणातलं अज्ञान नाही झालं. या रीतीने याप्रमाणे इस रीति से एक अज्ञान के अंगीकार किए भी बंध मोक्ष की व्यवस्था बने है. अशा रीतीने एक अज्ञान स्वीकारल्यानंतर आणि ते अंश अंशीच्या दृष्टीनं बंध मोक्षाची व्यवस्था लागते. और जीव के अज्ञान से कल्पित ईश्वर अनंत है और जीव जीव में सृष्टि का भेद है. चल पुढे. इस श्रुति स्मृति पुराण के विरुद्ध पक्ष का अंगीकार करना भी नहीं होवे है. याते यह पक्ष समीचन है. एक अज्ञान नाना अंश आहे हे म्हणणं बरोबर, नाना ईश्वर नाना ज्ञान मानणं हे वेद विरुद्ध आहे, म्हणून ते पक्ष स्वीकार करणं योग्य नाही. काहे ते जीव भाव अज्ञान का कार्य है. सो अज्ञान स्वतंत्र कदे भी रहे नहीं. आता जीव भाव कशाचं कार्य आहे? अज्ञान. जीव भाव कळला का? पण
मग जीव भाव वस्तू आहे का नुसता भाव आहे? हो, भाव. मग जीव भाव आहे का जीव आहे? जीव. हे किती खोल जायचं आहे का सूक्ष्म? BA झाल्यावर MA झाल्यावर ग्रॅज्युएट झाल्यावर काय झालं हे तिकडे सरक बाजूला ते पोट भरती नाही तिथं वेदशास्त्री जाणले अगदी पूर्ण ज्ञान झाले पुराण मात्र झाले आहे ते राहिले वेगळे त्याला बाजूला ठेवलं ग्रॅज्युएट हे ते तिकडं ते राहायचं त्या क्षेत्र या देखील ते केर आहे केरमध्ये जसं काही सत्व नसतं तसं केर आहे आणि स्वरूप ज्ञानाने लाभ ब्रह्मज्ञानापुढे बाजूचं केर आहे याते नीट आत्माचे विषय सांगत राहिला जीवभाव अज्ञान का कार्य है. जीवभाव हे कसं कार्य आहे? अज्ञान. मग जीवभाव मग वस्तू आहे का नुसता भाव आहे? भाव. मग आता मी करता मी भक्त भाव आहे का काय? कल्पना. सो अज्ञान स्वतंत्र कधी भी रहे नहीं. म्हणून अज्ञान स्वतंत्र कधीच राहू शकत नाही. याते निराश्रय अज्ञान से तो जीव भाव बने नहीं. आणि ज्याला असं नाही असं आश्रयित असणार सत्वहीन त्याच्या पण जीव कसं निर्माण होईल आणि तो काय सांगतोय जीवाचा आश्रित अज्ञान. आता जीवाचा आश्रित मग जीव अज्ञानचं कार्य का अज्ञान सिद्ध व्हायच्या आधी जीव आहे त्याला विचारायचंय त्याचं खंडन चाललंय म्हणून जीव अज्ञानाचं कार्य आहे आणि कार्याचं आश्रित कारण राहत नसतं म्हणून चैतन्य आश्रित जीव अज्ञान आहे. अज्ञान आहे अंशी आणि त्याचं ज्ञानच आहे अंश. अशी सांगत लाव जमल. चला प्रथम किसी के आश्रित अज्ञान होवे तब अज्ञान का कार्य जीव भाव होवे. अज्ञान कोणाच्या आश्रित नाही सांग. ज्याच्या आश्रित आहे तर ते जीव भाव सिद्ध होईल. आता जीव भाव काही कार्य आहे का कारण आहे कुठं करायला लागलाय? मग अज्ञानामुळे जीव भाव आहे मग जीव भाव कार्य आहे मग कार्य म्हणलं नाही तर कारण कोणाचं आश्रित राहतच नाही. जीवपणे की न्यायी ईश्वरता भी अज्ञान का कार्य है. आणि जसं जीव आहे अज्ञानच कार्य तसं ईश्वर सुद्धा अज्ञानाचंच कार्य आहे. मग ईश्वराच्या आश्रित अज्ञान नाही जीवाच्या आश्रित अज्ञान नाही मग अज्ञान कोणाच्या आश्रित आहे? शुद्ध चैतन्याच्या. ताके भी आश्रित अज्ञान नहीं. सांगतो की ईश्वराच्या आश्रित अज्ञान नाही किंतु शुद्ध ब्रह्म के आश्रित अनादि अज्ञान है. म्हणून असं शुद्ध ब्रह्मचेतन त्याच्या आश्रित अनादि आहे आश्रित अज्ञान अनादि आहे आणि अनादि या शब्दाचा तो उत्पत्ती राहील पण विचाराने निवृत्त होणार आहे. लक्षात ठेव 2-3 गोष्टी. अज्ञान अनादि आहे उत्पत्ती रहित पण ज्ञानाने निवृत्त होतं. ब्रह्म अनादि अनंत आहे ते ज्ञानाने कमी होत नाही जास्त होत ज्ञानाचा संबंध नाही तिकडं. आणि जीव अनादि शांत आहे विचारांचे अज्ञान निवृत्त होतं. अनादि शांत ईश्वर हे विचारांनी नाहीसे होतात आणि काही पदार्थ साध शांत आहे उत्पन्न होतात नाही मावतात आणि मोक्ष तर अनादि अनंत आहे. त्याकडे समजूत झाली समजूत बदलत नाही. समजूत होणं म्हणजे मला कळून घेणं स्वरूपाला कळणं हे कळल्यावर पण बदलत नाही. ह्याला साध्या अनंत म्हणावं त्याचं पण नाहीसं होत नाही. म्हणून अनादि आहे अज्ञान पण शांत आहे ज्ञानाने त्याची निवृत्ती होते. म्हणून स्वरूप न कळणं किती दिवसापासून आहे किती वर्षापासून आहे? अज्ञानाची उत्पत्ती नाही त्याला काळ नाही त्याला देश नाही कार्यावन त्याची शिव काढलेली आहे. चला अनादि जो चेतन सो अज्ञान तिनका संबंध भी अनादि चेतन अज्ञान के अनादि संबंध से
जीवभाव ईश्वरभाव भी अनादि है. सांगतेच आहे. अनादि अज्ञान म्हणले की त्याचं कार्य अनादीत ठरलं. जीवभाव ईश्वर ईश्वरभाव ही दोन्ही अनादीचे अज्ञानाचं कार्य आहेत म्हणून. ईश्वराची उत्पत्ती कळणं, जीवाची उत्पत्ती कळणं. थोडं थांबा. तुम्ही जीव आहेत का ईश्वर आहे का अधिष्ठान चेतन आहे? अधिष्ठान. मग अधिष्ठान मध्ये नंतर तुम्हाला जन्म वाटतं का? आई बाप वाटतंय का? गणबंध वाटतंय का? मग खरं ब्रह्म आहे. आणि हे वाटत असलं तर जीव जीव. जगाचा करता वाटत असलं तर ईश्वर. ते तरी पण आदि. अज्ञानाचं. हा, साधूच व्यवहार, साधूंची बुद्धी किंवा साधूचं ज्ञान अलौकिक हे नेहमी लक्षात ठेवा. साधूचं ज्ञान अलौकिक. हा, चला. परंतु जीव भाव और ईश्वर भाव अज्ञान के अधीन है, याते अज्ञान कार्य कहिए है. म्हणून जीव ईश्वर भाव हे अज्ञानाचं कार्य असल्यामुळे अज्ञानाचे अधीन नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जीव आणि ईश्वर आहे. यद्यपि मैं अज्ञानी हूँ इस रीति से जीव के आश्रित अज्ञान प्रतीत होवे है, तथापि शुद्ध ब्रह्म के आश्रित जो अज्ञान ताका जीव को मैं अज्ञानी हूँ यह अभिमान होवे है. हा, हे जरा मुख्य महत्वाचं. त्याने सांख्य वाचत होते ना, मैं अज्ञानी हूँ. अरे ते नाही रे तसं. ब्रह्माचं आश्रित असणारं अज्ञान, त्या अज्ञानाचा अभिमान ह्याने घेतला. अज्ञान कार्य असल्यामुळे त्याचा अज्ञानाचा अभिमान ह्याने घेतला है ना. और जीव अज्ञान का कार्य है. एकदम थांब. शाळेमध्ये नाव कोणाचं घालता तुम्ही? विद्यार्थी. हा, कोण? शाळेत तुमचं नाव कसं असतं? कसं लिहितं शाळेमध्ये? हा, आधी विद्यार्थ्याचं, परत वडिलाचं. हा. आई कुठे गेली? मातीत गेली का? मग आईमुळे वडील आणि आईमुळे मुलगा का नाही हे सांगायचं रे. हो, वडील आहेत का नाही? आई कुठे गेली कोणाचं? आईचं नाव आहे का? वडिलाचं तो स्वतःचं नाव आहे ना. पण ह्या दोन्ही सिद्ध आईने केलं का नाही? तसं अज्ञान आहे ना. ते अज्ञान आईच्या ठिकाणी स्वरूप दृष्टांत आणि जेव हे पुढे आला पाहिजे. मग मी त्यांचं आहे असा अभिमान घेतो की नाही. तसं अज्ञान चैतन्याचं आश्रित आहे आणि जीव मी अज्ञानी असा अज्ञानाचा अभिमान घेतो. लक्षात आलं? हां. मग तुम्ही कसं लिहिता? वडिलाचं नाव का आईचं नाव? कुठे जा, आई बिचारी वेगळीच आहे. तिच्यामुळेच सगळं झालं. पण तिला अजिबात कोणी विचारित नाही. ज्ञानाच्या दृष्टीनं, कर्माच्या दृष्टीनं पहिला अधिकार केला आहे. कर्माच्या दृष्टीने, कर्मशास्त्राच्या दृष्टीनं अगोदर आईला, नंतर वडिलाला. पण ज्ञानाच्या दृष्टीनं आई सिद्धच नाही तर म्हणजे अज्ञान सिद्धच नाही ना. जीव अज्ञान का कार्य है, याते अज्ञान का अधिष्ठान रूप आश्रय जीव बने नहीं. मुळे अज्ञान कार्य असल्यामुळे अज्ञानाचा आश्रय जीव होत नाही. किंतु शुद्ध ब्रह्म ही अज्ञान का अधिष्ठान रूप आश्रय है. मग शुद्ध चेतन हे ब्रह्माचं अधिष्ठान आहे, आश्रय आहे. झालं का? हा, विषय बदलला नहीं. हा नहीं ना. वाच मग. शुद्ध ब्रह्म अधिष्ठान के आश्रित जो अज्ञान सो ता ब्रह्म को ही आच्छादन करे है. है ना. कुठं कळू द्यायला लागले. नाही ते दाखवलं का नाही? काय दाखवलं नाही ते सांगतो तुला. अज्ञानानं स्वतःचं स्वरूप करू देणं शुद्ध चेतन आणि तेच परत दाखवलं त्याने. विक्षेप शक्ती त्रिभुवन अज्ञानाचं कार्य आहे का कशाचं दाखवलं का नाही त्याने. आणि त्याच्यात तुम्हाला गळून टाकलं नाही. हो, शास्त्रीला तुम्ही शास्त्रीय, पौराणिकला तुम्ही पौराणिक, पंडिताला तुम्ही पंडित, महाराजाला तुम्ही महाराज. मग विक्षेपामध्ये आहेत का अज्ञान कळायला लागलं. तुकोबर आहे काय म्हणते?
तुकोबाराय काय म्हणते, तो का म्हणे आम्ही विधीचे जनीचे स्वयंभावाचे केले. आम्ही विधीचे ब्रह्मदेव जगाचे जनक आहोत आणि स्वयं सिद्ध आहेत. आम्हाला कोणी केलं नाही, आम्हाला कोणी घडवलं नाही, आम्ही स्वतः सिद्ध आहेत. मग हे तुकोबाराय म्हणे पंडित कोण, मग अज्ञानामध्ये सगळे आहेत का नाही. मग अज्ञानामध्ये म्हणजे अंश आहेत अज्ञानाचे. तिसते अनंतर. हा तिसते अनंतर. तिसते म्हणजे कशाच्या, त्याच्या आजीवाळत शुद्ध ब्रह्म अधिष्ठान के आश्रित जो अज्ञान सो ता ब्रह्म को ही आच्छादन करे है. शुद्ध ब्रह्माच्या आश्रित अज्ञान असून अज्ञानाने त्या ब्रह्माला झाकल्या. तिसते अनंतर ब्रह्माला आच्छादन केल्यानंतर मैं अज्ञानी हूँ असं जीव अभिमान घेतो. इस रीति से अज्ञान का अभिमानी रूप आश्रय जीव होवे. हा अशा रीतीने ब्रह्माला झाकलं त्या अज्ञानाचा अभिमान जीव घेतो. मैं अज्ञानी हूँ या प्रकार से स्वाश्रय स्वविषय अज्ञान है. अशा रीतीनं अज्ञान स्वाश्रय स्वविषय ब्रह्माला झाकते आणि जीवाला कळू देत नाही. पण जेव्हा त्या अज्ञानाचा अभिमान आहे, जेव्हा शास्त्रीत अज्ञान नाही, नाना ईश्वर नाही, नाना सृष्टी नाही, एकच अज्ञान एकच चैतन्यात झाकलं आणि तेच अज्ञान अंश रूपाने वेगळं वाटतं. आणि असा जीव मी अंश रूपी असणारा ब्रह्माला अज्ञान ब्रह्माला जाणत नाही. अशा रीतीने स्वाश्रय स्वविषय. आता विषय बदल बंद झाला. कुंडली सच्चिदानंद. मला वाटलं हे त्या विषय बनवणार विठ्ठल. एक अज्ञान पक्ष में बंध मोक्ष की व्यवस्था. हा आता एक अज्ञान आणि तिथं बंध मोक्षाची व्यवस्था कशी. हे पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण कळतं त्याला विचारसागर करतो आणि ज्याला विचारसागर करतो त्यांनी तिसऱ्या तरंगामध्ये ज्या अधिकार आहेत तिथे सर्व स्वभाव आणि तिसऱ्या तरंगात जे लक्षण केलं त्यांनाच विचारसागर सांगता येतं.